मंडळी शुभप्रभात, नमस्ते, सत श्री अकाल, सलाम अलैकुम, वणक्कम, आदाब, रामराम मंडळी. नमस्कार मंडळी. या कार्यक्रमात मी संदीप लोखंडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. माझ्यासोबत आहेत एस्कॉट सिक्युरिटीज लिमिटेडचे बिझनेस हेड आणि मनी कंट्रोलवर गेली अनेक वर्ष आपण आर्टिकल लिहित आहेत. त्याचबरोबर विविध वाहिन्यांतून विविध वृत्तपत्रातून आपण अनेक वेळा मार्गदर्शन करता असे आहेत श्री राजेश तांबे सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? बिलकुल छान. तुमच्या मते इकॉनॉमिक्सची व्याख्या काय? नॉर्मल माणसाला इकॉनॉमिक्सची व्याख्या ही आहे की त्याच्यामध्ये आपण क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, मायक्रो घेतो. पण एक साधारण माणूस जो आहे तो इकॉनॉमिक्सला असं हे समजतो की आम आदमी जो इंडियाचा 125 कोटीची जी पॉप्युलेशन आहे त्याच्यासाठी एक सिंपल क्वेश्चन हे आहे की जो गोष्टी तो रोज मार्केटमध्ये घेतो त्याच्यावरती प्राइस राईज नाही पाहिजे, इन्फ्लेशन नको, अजून त्याच्यानंतर त्याला त्या गोष्टी इझिली अवेलेबल पाहिजे, अजून बाकीच्या गोष्टी जसं वीज आहे, पाणी आहे, हे त्याला मूलभूत गरजा ज्या आहेत गरजा त्याच्या फुलफिल व्हायला पाहिजे. दिस इज ही एक सिंपल व्याख्या आहे इकॉनॉमिक्सची. सर, आपल्या मते ग्रोथ म्हणजे काय आणि ती कशी होईल? बघा, ह्याच्यावरती खूप मोठा एक आता विवाद चालू आहे की आपली जी ग्रोथ आहे ही किती वर्षापासून आता जशी ही 60% पडली आहे, अटकलेली आहे. मग त्याच्यानंतर आता बघा मध्ये विवाद झाला होता इलेक्शनमध्ये की जे आपले हे होते चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर, त्यांनी म्हटलं की त्यांची अशी शंका आहे की ग्रोथ काहीतरी 2% कमी होऊ शकते. म्हणजे 1% इज 100 बेसिस पॉईंट इज इक्वल टू 1%. ओ ओ ओ तर त्याच्यामध्ये जो आपण हे घेतो तर त्याच्यामध्ये त्यांनी हे पण म्हटलं की ते कन्फर्म नाही आहे, इट वॉज अ रायटिंग पेपर. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती डिस्कशन करता. माझं असं म्हणणं आहे की याच्यावरती टू मच ऑफ कन्सन्ट्रेशन नाही कोणी करायला पाहिजे. हा जो मुद्दा आहे हा इकॉनॉमीसाठी सोडून द्यावा, हा त्यांचा चर्चाचा विषय आहे. सामान्य माणसांनी फक्त हे बघायला पाहिजे की त्याच्याकडे नोकरी आहे, त्याच्याकडे त्याची फॅमिली आहे आणि त्याला रोजमर्राच्या गोष्टी त्याला बरोबर मिळतात आहे. पण जसं तुम्ही म्हणाला की ग्रोथ आपल्याला कशी जी इंडियामध्ये जी यायला पाहिजे, हा एक खूप मोठा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये ग्रोथ आली तर मग एम्प्लॉयमेंट पण जनरेट होते. तर तो पण एक मुद्दा याच्याशी कनेक्टेड आहे. ग्रोथमध्ये मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगेल की जे लोक फार यांनी समजतील की आपल्याकडे हा रस्ता आहे, या रस्त्यावर एक गाडी जाते. आता त्या गाडीला तुम्ही त्यांच्या स्पीडने जाऊ द्या, पण त्याच्यामध्ये अगर तुम्ही हर्डल्स टाकले, स्पीड ब्रेकर्स टाकले, पण त्याच्यामध्ये ते हर्डल्स येतात. आन्सर खूप साधा आहे की जेव्हा ती गाडी चालली आहे त्या गाडीला फुल स्पीडमध्ये जाऊ द्या, कोणतेही हर्डल्समध्ये टाकू नका, कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नाही पाहिजे, कोणतेही प्रॉहिबिशन्स नाही पाहिजे, अँड लेट इट हॅव इट्स ओन स्पीड. हा एक मुद्दा आहे. सेकंड, अगर इकॉनॉमिक्सच्या याने बघितलं तर ग्रोथमध्ये 4 पिलर्स असतात. सर्वात मोठे एक्सपेंडिचर, सर्वात मोठा जो खर्च असतो तो गव्हर्नमेंट करते, विच इज नोन ॲज गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. सेकंड असतं प्रायव्हेट कन्झम्पशन. आपल्या इंडियामध्ये गव्हर्नमेंट आपला खूप खर्च करते, ते आपल्याला दिसतातच आहे फिगर्समधून. तर त्याच्याने कशी एम्प्लॉयमेंट जनरेट होते, गव्हर्नमेंट रस्ते बनवते, रस्त्यामध्ये तुम्हाला स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबर आहे, तर त्याच्यामध्ये तुमची खूप जनरेट होते एम्प्लॉयमेंट. आता मोस्टली इंडस्ट्रीमधून तर गव्हर्नमेंट निघालेलीच आहे. आता नवीन काही पब्लिक सेक्टर्स तर काही इन्कॉर्पोरेट होत नाही आहे. आपल्या इंडियामध्ये काहीतरी साधारण 250 पब्लिक सेक्टर्स आहे, ज्याच्यामध्ये 50 काहीतरी प्रॉफिटेबल आहे, बाकी सगळे लॉस मेकिंग आहे. दुसरं जसं मी सांगितलं की ग्रोथचा एक दुसरा वर्टिकल हे आहे की प्रायव्हेट कन्झम्पशन. तो पण आपल्या इंडियामध्ये पॉझिटिव्ह आहे. आपल्याकडे पॉप्युलेशन वाढते आहे, लोक कन्झ्युम करतात आहे, आणि जे यंग जनरेशन आहे त्यांना सगळं पाहिजे, तर त्यांची कन्झम्पशन सर्वात जास्त आहे. ओल्ड पीपलची कन्झम्पशन कमी असते बिकॉज ऑफ दी ओल्ड एज. पण आपल्याकडे पॉप्युलेशन आहे, वाढते आहे, तर त्याच्या याने आपली प्रायव्हेट कन्झम्पशन वरती जाते, ती काही खाली जात नाही. तर तो एक फार प्लस पॉईंट आहे विच जनरेट्स डिमांड. तिसरा आहे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. लेकिन आता आपण बघतोय की काही एरियाजमध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट होत नाही. पण त्याच्यामध्ये असं आपण बघायला पाहिजे की कोणीही प्रायव्हेट जो उद्योगपती असतो, जोपर्यंत त्याला डिमांड दिसत नाही समोर, तो आपली कॅपॅसिटी वाढवणार नाही. म्हणजे समजा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की सिमेंट मॅन्युफॅक्चरर सिमेंट बनवतोय, बरोबर, आणि तुम्ही अगर त्याला सांगाल की रेट ऑफ इंटरेस्ट कमी देते बँक आणि त्याच्याने तू आपली कॅपॅसिटी वाढव, तर तो कॅपॅसिटी वाढवणार नाही, क्योंकि कॅरिंग कॉस्ट खूप हाय आहे. त्याला मार्केटमधून फिलर्स मिळतील की सिमेंटची वाढ वाढलेली आहे, सिमेंटची डिमांड वाढलेली आहे, त्याला ऑटोमॅटिक ते सगळे फिगर्स येतील. तर जेव्हा त्याला हे कळेल की आता डिमांड वाढते तेव्हा तो लोन घेईल, अजून सिमेंटचं प्लांटची एक्सपॅन्शन करेल. पण त्याला ते वाढतेला दिसायला हवं, ते दिसायला पाहिजे, व्हिजिबिलिटी तुम्हाला दिसते. तुम्ही असं म्हणाल की सिमेंटची डिमांड येणार आणि त्याच्यासाठी मी आपली कॅपॅसिटी आत्तापासूनच वाढवून ठेवतो, तो कोणीही इंडस्ट्रियलिस्ट, कोणीही बिझनेसमॅन अशी मोठी रिस्क घेणार नाही. मग ते म्हणजे आशेवर बसण्यासारखं आहे. हो, तर पण माझं म्हणणं हे आहे की सगळ्याच सेक्टर्समध्ये असं नाही आहे. काही सेक्टर्समध्ये जसं आता पॉवरमध्ये
एका काळामध्ये तुम्ही बघितलं की खूप आपल्याकडे पॉवरची शॉर्टेज होती. हो. त्याच्यामध्ये मी म्हणतो इंडिया वॉज अ पॉवर हंग्री कंट्री, बट टुडे वी आर नॉट पॉवर हंग्री. आपल्याकडे आता सरप्लस सिच्युएशन आहे. आता आपल्याकडे तुम्ही बघा की विजेची आपली जी जनरेशन आहे खूप छान झालेली आहे. पण आता ही सायकल आहे, जेव्हा डिमांड वाढेल, जेव्हा मग तो गॅप येईल, तेव्हा परत मग नवीन प्लांट्स लागतील. बरोबर. पण आत्ता अगर तुम्ही कोणाला सांगितलं की एक प्लांट लावा हम्म, आणि तो हे कराल, तर तो ही रिस्क घेणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर नेचर ऑफ द बिझनेस पॉवर सेक्टरचा असा आहे की हा कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, खूप खर्च लागतो. आता तुम्ही छोटे युनिट्स लावू नाही शकत की 100 मेगावॉट 200 मेगावॉटचा तुम्ही पॉवर प्लांट लावला. आता कॉन्सेप्ट आलेले आहे अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट्सचे. 4000 मेगावॉटची तुमची कॅपॅसिटी, जनरेशन कॅपॅसिटी पाहिजे. 4000 मेगावॉटची अगर तुम्ही जनरेशन कॅपॅसिटी केली, त्याच्यावरती केपेक्स जो आहे 6 ते 7 करोड रुपया तुमचा खर्च लागतो त्या प्लांटला लावण्याचा. बरं. म्हणजे 4000 मेगावॉटला अगर तुम्ही लावायचं असेल तर 20,000 कोटीची वरची इन्व्हेस्टमेंट आहे. ओ हो. 20,000 कोटीवर बँक्रप्सी कोडमध्ये बँका उद्योगपतींना म्हणतील तुमची कॉन्ट्रीब्युशन किती आहे. तुम्हाला कमीत कमी याच्यामध्ये 30% 40% आपला पैसा टाकावा लागेल. कोणत्या प्रायव्हेट सेक्टरच्या बिझनेसमॅनकडे 20,000 कोटीमध्ये अगर त्याला सांगितलं 40% तुमचा पैसा टाक, म्हणजे Almost 8,000 करोड. 8,000 कोणत्या बिझनेसमॅनकडे 8,000 करोड आहे. तर आपल्या इंडियामध्ये ही जी सिच्युएशन होती ही अशी होती की बँकेकडनं लोन घ्यायचं, लोकांचा IPO मध्ये पैसा आणायचा, कितीही कंपनीज डेट झाल्या, ज्याचा काही ट्रॅक रेकॉर्ड नाही. तुम्हाला अक्षरशः सांगतो, हिंदुस्थानाच्या रिटेल इन्व्हेस्टर्सनी फुल कॉन्फिडन्समध्ये या लोकांना पैसा दिला IPO मध्ये. किती अशा हजारो कंपनीज डेट झाल्या, तो पैसा त्यांनी कधी त्यांना डिव्हिडंड दिला नाही, कधी हे नाही दिला. MTNLची जशी डायरेक्टरी असायची हां. ना, तशी तुम्ही याची डायरेक्टरी बनवू शकता अरे बापरे. की ज्या कंपनीजनी IPO मार्केटमध्ये जे आले, ज्या कंपनीज डेट झाल्या, त्यांचा होल हेतू होता बँकांकडनं पैसा घ्यायचा, IPO मध्ये पैसा घ्यायचा, अजून ती कंपनी BIFRला रेफर करून टाकायची की आमचा नेटवर्थ इरोड झाला 0, की त्याच्यानंतर ती कंपनी बंद आणि त्याच्यानंतर तो सगळा पैसा सायफन केलेला. ही अशी अवस्था इंडियामध्ये होती. पण ती आता छान झाली बिकॉज ऑफ दिस बँक्रप्सी कोड. आणि जो चौथा पिलर मी जो तुम्हाला सांगतोय तो आहे नेट एक्सपोर्ट्स. पण तो पण एक फंक्शन आहे की तुमचा डॉलर एक्सचेंज रेट काय आणि डिमांड अँड सप्लायवर. तर हे 4 पार्ट्स आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणीही याच्यामध्ये काही करू शकत नाही. आपल्या आप डिमांड येणार, काम करत राहा. काम करत राहणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे सरांनी खूप छान मुद्दा सांगितला. बऱ्याच वेळा आपला प्रश्न असेच पडतात किंवा कुणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून आपला प्रश्न पडतो. म्हणजे बऱ्याच वेळा आपण हल्ली काही माणसं ज्यांना यातलं फार नाही कळत ते पण म्हणतात की आज डॉलरचा रेट एवढा आहे. एक टाइम होता जेव्हा रुपया आणि डॉलर एकच होते. मग हे आता वेळेवर येण्यासाठी कधी होईल किंवा त्यासाठी काय करावं लागेल? हा तुम्ही प्रश्न फार छान घेतला की टीव्हीच्या माध्यमावर काय असतं माहिती आहे की हर माणूस टीव्हीवरती येतो. हा, आता एवढे चॅनल्स आले, अगदी. तर त्याच्यामध्ये असं असतं की हर माणसाला तुम्ही बोलावता. आता तो माणूस काही त्याचा काही सब्जेक्टचा नाहीये. तज्ज्ञ नाही. बरोबर. त्याच्यामध्ये ती मुलगी असते, हा, ती छान अशी सुंदरशी जी म्हणजे आपण अँकर बद्दल बोलतोय. अँकर, सुंदर अँकर असते. बर. त्याच्यामध्ये असे प्रश्न सुंदर मुलगी विचारते अच्छा. आणि ती त्याला म्हणते, सर असा माईक घेऊन, सर आता डॉलर ना रुपया खूप पडलाय. मग ह्याला आता कसं हा करता येईल? 70 वर गेला, 71 वर चालला. हा. मग तिचा पहिला प्रश्न असतो की हा कुठे जाऊन थांबणार. अच्छा. हा असा प्रश्न झाला की जेव्हा ऑइलच्या प्राइसेस वाढतात ना, तर तेव्हा तो प्रश्न तसाच विचारला जातो, सर कुठे तुम्हाला दिसतात. तुम्हाला सांगतो, सौदी अरेबियाचा जो किंग अब्दुल्ला आहे, त्यांचा आज कार्टलमध्ये दे आर द लीडर्स. त्यांची सर्वात जास्त, दे आर बिगेस्ट प्रोड्युसर्स. पुऱ्या वर्ल्डमध्ये काही 7-8 कंट्रीज आहे ज्यांच्याकडे तेल आहे. आपल्याकडे पण तेल आहे, बट आपण नेट एक्सपोर्टच नाही. आपल्याकडे बॉम्बे हाय, बाकीच्या फील्ड्समधून ऐश्वर्या, मुक्ता, पन्ना इथून आपण जो तेल काढतोय, पण आपल्याकडे सरप्लस नाही आहे. पण ज्या कंट्रीजकडे सरप्लस आहे तर ते एक्सपोर्ट करतात. त्यांना पण अगर तुम्ही प्रश्न हा विचारला तर ते पण म्हणतील की आम्हाला पण माहिती नाही, आम्ही पण हळूहळू ती प्राईस वाढवतो. $147 जेव्हा क्रूडची प्राईस गेली तेव्हा घंटी वाजली आणि वर्ल्डमध्ये स्लम आला. तर त्यांना हे कळलं की 145 पर्यंत वर्ल्ड ही प्राईस घेऊ शकते, बरोबर, त्याच्यावरती नाही. तो कोणी म्हटलं ही प्राईस $200 पण जाईल, पण ते चुकीचं होतं. तर इथे काय असतं माहिती आहे का, तो माणूस येतो, तुम्ही त्याला बोलावता, त्याला काही त्या सब्जेक्टबद्दल माहिती नाही, आणि तो काय म्हणतो, त्याची बायको काय म्हणते, माझा नवरा आज टीव्हीवर आहे, माझा नवरा छत्रपती आज बघ माझ्या आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगते, पण त्याला काही त्याच्या सब्जेक्टबद्दल काही माहिती नसतं. आणि तुम्हाला सांगतो, इव्हन RBI गव्हर्नर पण सांगू नाही शकत की हा रुपी कितपर्यंत जाऊन थांबेल. पण त्याच्यामध्ये एकच तुम्हाला याचं हे सांगतो की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने इंटरव्हीन करायला नको. गव्हर्नमेंट जेव्हा इंटरव्हीन करते, याचा एक सिंपल तुम्हाला इकॉनॉमिक्सचा रूल सांगतो की पैसा याच्यासाठी फॉल करतो क्योंकि डॉलरची डिमांड जास्त आहे, डॉलर आपल्याकडे कमी आहे. मग आता याच्यामध्ये तो कोणी काय म्हणेल की आपल्याकडे जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे ते गव्हर्नमेंटनी RBIनी मार्केटमध्ये फेकायला पाहिजे.
पण ते गव्हर्नमेंट RBIने ती रिस्क घ्यायला नाही पाहिजे अँड दॅट वी शुड नॉट डू इट. त्याचं रिझन हे आहे की आपल्याकडे आपला जो रुपी आहे हा फुली कन्व्हर्टेबल नाही आहे, हा पार्शली कन्व्हर्टेबल आहे. इट इज कन्व्हर्टेबल ऑन ट्रेड अकाउंट बट इट इज नॉट कन्व्हर्टेबल ऑन कॅपिटल अकाउंट. बरं. तर त्याच्याने काय होतं माहिती आहे का की आपल्याकडे लिमिटेड हे आहे आणि हा जो डॉलर आपल्याकडे येतोय हा आपल्याकडे सर्वात मोठी कॉन्ट्रीब्युशन येते भ पासून. अच्छा. भ ची डेफिनेशन माहिती आहे का तुम्हाला? नाही प्लीज सर, आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. भारत से भागे हुए भारतीय, अरे बापरे, ज्याला आपण NRIs म्हणतो. तर हे जे भ वाले आहे यांना आपण सल्यूट करायला पाहिजे, जे आपल्याकडून कार्पेंटर जातात आणि हे जे जातात ना, जे कार्पेंटर्स आहे, जे छोटी छोटी कामं करतात, प्लंबर्स आहे, हे सगळे विदेशमध्ये जातात. तिथून जो पैसा रेमिट करतात तो पण रेमिटन्स काही याच्यासाठी नाही की त्यांना काही लव अँड अफेक्शन आहे त्यांच्या मातृभूमीसाठी, क्योंकि रेट ऑफ इंटरेस्ट त्यांना इथे जास्त मिळतो, म्हणून तो पैसा इथे करतात. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे जी फॉरेन एक्सचेंज येते, FISचा मनी आहे, FDI आहे, अजून NRIsचा जो पैसा आपल्याकडे येतो. FISचा पैसा काय आहे भाऊ, हा हॉट मनी आहे, हा पैसा आपल्याला नको, हा केव्हाही जातो केव्हाही येतो, म्हणून दिस मनी इज नॉट स्टेबल. FDI जी आहे याच्यावरती काय आपली काय इकॉनॉमी काय चालत नाही, याची कॉन्ट्रीब्युशन टोटल फक्त 2% आहे. बरं. तर हा जो FDIचा जो पैसा आहे ना, दिस कॅन ओनली ॲक्ट, दिस कॅनॉट बी कोर, ही फक्त इट कॅन ॲक्ट ओनली ॲज अन ॲडिटिव्ह. यू गेट माय पॉईंट? ओके. हा फक्त ॲडिटिव्ह म्हणून वर्क करू शकतो, इट कॅनॉट बी द कोर ऑफ द इकॉनॉमी. सरांशी छान गप्पा अजूनही रंगणार आहे मंडळी, हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट मात्र तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की हल्ली जो डॉलरचा प्रभाव इतका आहे ना की काही मंडळी, एकदा मी बघितलं पार्कमध्ये एक आजोबा आपल्या नातवाबरोबर खेळत होते आणि तो नातू जो होता तो खेळत खेळत अचानक पडला. ते जे आजोबा होते ते अगदी विनोद बुद्धी होती त्यांच्याकडे. ते पटकन बोलले, अरे काय तू काय डॉलर आहे का पटकन असा पडायला? नाही कळला, असू दे, आपण घेऊया छोटीशी विश्रांती. आपल्या लहानपणी आपण इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट वाचला असेल, आज थोडीशी त्यात जरा ज्ञानात भर पडणार आहे, कारण सोप्या भाषेमध्ये आपण अर्थव्यवस्था काय किंवा कशी असावी याविषयी आपण चर्चा करतोय. सर, एक असं तुम्हाला विचारायला आवडेल की बजेट आता आपण पाहिलं तर बजेटमध्ये बऱ्याच लोकांच्या अपेक्षा होत्या की असं असावं तसं असावं, तर ह्या बजेटमध्ये आपल्याला काय वाटतं? खूप छान बजेट होतं, अजून फार स्टेबल बजेट होतं, फार इक्विलिब्रियम होता त्याच्यामध्ये, इन्क्लुसिव्ह आहे, त्याच्यामध्ये त्यांनी फार छान दिलं. इंटिरियम बजेट होतं. इंटिरियम बजेटला जेव्हा गव्हर्नमेंट परत पॉवरमध्ये आली, इंटिरियम बजेटचा अर्थ हे असतो आपल्या प्रेक्षकांना सांगायला की गव्हर्नमेंट जेव्हा इलेक्शन होते तर तेव्हा आपण इंटिरियम बजेट करतो की इंटिरियम बजेटचा डेफिनेशन ही असते की गव्हर्नमेंटचे काही एक्सपेंडिचर्स असतात, सॅलरीज असतात. आता दूरदर्शन आहे, गव्हर्नमेंटची बॉडी आहे, बरोबर. समजा इंटिरियम बजेट नसतं पास केलं तर तुम्हाला 3 महिने सॅलरी नसती मिळाली, तर मग कसं होणार? बरोबर. तर त्याच्यासाठी आपण हा इंटिरियम बजेट करतो की थिंग्स शुड कीप गोईंग. सॅलरीज गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे, कोणते गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स असतील तर ते थांबायला नको, पेमेंट नाही आहे म्हणून त्याचा अर्थ इंटिरियम बजेट. आणि जेव्हा तीच गव्हर्नमेंट, कोणची पण गव्हर्नमेंट जेव्हा पॉवरमध्ये येते तर ते इंटिरियम बजेट बिकम्स अ फायनल बजेट. तर फायनल बजेटमध्ये काहीतरी त्यांनी चेंजेस केल्या, त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान हे केलं की इन्क्लुसिव्ह ग्रोथ आपल्याला आणायची आहे. इन्क्लुसिव्ह ग्रोथ आणायची आहे. त्याच्यामध्ये मी म्हणेल की सर्वात मोठा रिफॉर्म, जसे इंडस्ट्री म्हणते ना की आपल्याला रिफॉर्म रिफॉर्म आणा, हा एक असा झालेला आहे टी व्हीवर की हर माणूस येतो रिफॉर्म आणा. काहीतरी बोलायचं आहे ना, माझा पती छत्रपती म्हणून काहीतरी देवानी जीभ दिली आहे बोलायचं, तर रिफॉर्म आणा. माझं असं म्हणणं आहे, एव्हरी ॲक्शन ऑफ द गव्हर्नमेंट इज डिफाईन्ड ॲज रिफॉर्म. तुम्ही जे काही काम करता इट इज रिफॉर्म. आता जसं GST आपण आणला, हा जो आपण टॅक्स आणला हा युनिटरी नाही आहे आपण अजून कॅनडाने हा जो आपण टॅक्स जो इंडियामध्ये जो लॉन्च केला, हा बिगेस्ट टॅक्स रिफॉर्म आहे आपण केलेला. त्याच्यामध्ये पण आता चेंजेस येतील की आपल्याकडे 5 रेट्स आहे, 5 स्लॅब्स आहे, 0, 5, 12, 18 आणि 28. 28 तर बिलकुल सुपर रिचसाठी आहे. तुम्ही आता ती बॅग घेता, ती कोणची ती लुई जी असते ती ज्या बायका घेऊन जातात ना, पेज 3 वर येतात त्या, आता ती बॅग आपल्यासाठी नाही आहे, सामान्य माणसासाठी, पण त्यांना 28% देऊ द्या ना, त्यांना काय फरक पडतो, ते पेज 3 वाले आहे. पण 0% वर जे आपण आयटम्स ठेवले ते काही चेंज होणार नाही, तो 0% तर आहेच. 5% राहील. 12 अजून 18 मध्ये तुम्ही काहीतरी मिडवे घ्याल तर तो त्याची एक तुम्ही कंबाईंड स्लॅब करून टाकाल, जी काही 13 असेल 14 असेल ते बघेल. त्याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे की हे सगळे जे आहे हे सगळे रिफॉर्म्स आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी इन्क्लुसिव्ह ग्रोथसाठी त्यांनी म्हटलं की आम्हाला पैशाची जरूरत आहे. आज एवढे तुमचे जे सोशल प्रोग्राम्स तुम्ही करताय त्याच्यासाठी पैसा पाहिजे. लास्ट इयर त्यांनी कसं केलं, ONGCला सांगितलं HPCL मध्ये, हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये तुम्ही विकत घ्या की 51% स्टेक तुम्ही घ्या. 51% स्टेकवर गव्हर्नमेंटला 34,000 कोटी रुपये मिळाले. यावर्षी तो टार्गेट वाढवलाय, यावर्षी तो टार्गेट 1,00,000 करोड ठेवलाय. आता 1,00,000 करोडमध्ये गव्हर्नमेंटचा आयडिया खूप हे आहे
की ज्या कंपनीज आहे जसं PFC आहे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला सांगितलं RECला घ्या, त्याच्यातनं गव्हर्नमेंटला 10,000 कोटी मिळतील, काही पब्लिक सेक्टर्सला विका, स्टेक्स आपला विका. तर असा करून हे गव्हर्नमेंटची जी ही आहे ही इन्क्लुसिव्ह ग्रोथ आहे. तर बजेट वॉज व्हेरी गुड. दुसरं तुम्ही याच्यामध्ये बघा की जो इन्कम टॅक्स पेअर होता त्याची लिमिट तुम्ही 5 लाख केली इन्फ्लेशनला बघून, पण त्याच्यामध्ये जेवढे लोक त्या टॅक्समधून ब्रॅकेटमधून निघाले त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला 13,000 करोड एक्सचेकरला लॉस झाला. मग तो पैसा कुठेतरी तर पाहिजे. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता मागच्या वर्षी त्यांनी लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स टाकला, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल फार हे आहे, आपलं जे IT ने जे कामं केली आहे ना टॅक्समध्ये, तर त्याच्यामध्ये आता तुम्ही कुठूनही वाचू नाही शकत. त्याच्यामध्ये ना असा बूम बूम करून असं ते इन्फॉर्मेशन सगळी वरती येते. आपले जे ब्युरोक्रॅट्स आहे ना, लोक असं म्हणतात की असे खूप इंटेलिजंट नसतात, सर्वात मोठे इंटेलिजंट आहे. त्यांना जेव्हा कळतं की आता गव्हर्नमेंटला एवढा शॉर्टफॉल पडतोय, तर ते म्हणतात सर कोणत्या गोष्टीवर टॅक्स करायचा. बजेटमध्ये जो तुम्ही प्रश्न विचारला, कोणत्या एक्झिस्टिंग कोणत्या टॅक्सवर इन्क्रीज नाही केला ना, इन्कम टॅक्स इन्क्रीज केला, कॉर्पोरेट टॅक्स इन्क्रीज नाही केला, इनडायरेक्ट टॅक्सेस पण तसेच ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये पण नाही. तर एक्झिस्टिंग नॉन टॅक्स रेव्हेन्यू गव्हर्नमेंट म्हणते आम्हाला पाहिजे. हा जो 1 लाख करोड आम्हाला सोशल प्रोग्रामसाठी पाहिजे, हा नॉन टॅक्स पाहिजे. इकॉनॉमी वाढत नाहीये, इकॉनॉमी वाढत नाहीये म्हणून टॅक्स रेव्हेन्यू वाढत नाहीये. मग आता इकॉनॉमी वाढत नाहीये, टॅक्स रेव्हेन्यू वाढत नाही, हे पाहिजे आयडियली. मग गव्हर्नमेंटचं म्हणणं की एक्झिस्टिंग जी ग्रोथ आहे, जी आपल्याला इकॉनॉमीची जी साईज आहे, त्याच्यामध्ये आपण टॅक्स वाढवू नाही शकत, क्योंकि दॅट विल बी अ बर्डन, तो बर्डन होईल. मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने असं म्हटलं की आम्हाला सोशल प्रोग्राम्स करायचे. मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की असं करता की तुम्ही आपल्या कंपनीला सांगा ती कंपनी विकत घ्या. जसं ONGC HPCLला घेतलं, गव्हर्नमेंटला 34,000 करोड मिळाले. या याच्यामध्ये तुम्ही PFCला विकला, त्याच्यामध्ये विकतील. आता दुसरा त्यांच्यामध्ये त्यांनी म्हटलं, एक त्याच्यामध्ये बजेटमध्ये सांगितलं की तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की पब्लिक सेक्टर्सला जे आम्ही विकू, त्यांचं डिसइन्व्हेस्टमेंट करू, हे 51% पर्यंत. आता काय झाले, यू हॅव ऑलरेडी रीच 51%. आणि आता ते कमी म्हणतात. नाही, आता ते म्हणतात अजून कमी करा, अजून कमी करा. आता त्याच्यामध्ये विवाद असा आहे की समजा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तुम्ही 51% वर आलाय आणि ती तुम्ही 40% वर आणली. मग त्यांचं म्हणणं, लोकांचं म्हणणं हे आहे की सर समजा त्या कंपनीला कोणी बाकीचे 60% शेअर्स तर तुमच्याकडे नाही, गव्हर्नमेंटकडे 51% नाही आहे. बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे, कोणत्या प्रायव्हेट सेक्टरवाल्याकडे एवढे 30,000 कोटी आहे, 40,000 कोटी आहे, तो IOCला घेईल. आणि दुसरी गोष्ट, आपले जे ब्युरोक्रॅट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, फार हुशार आहे. ते म्हणतात आपण अजूनही 40% पर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये पण आपला कंट्रोलिंग स्टेक राहील, आपली मॅनेजमेंट कंट्रोल राहील. जे आपण सांगू ते मॅनेजमेंट ऐकेल, बोर्ड ऐकेल. क्योंकि 40% गव्हर्नमेंटच्या राहण्यानंतर 10%चा जो स्टेक आहे तो LIC कडे आहे. LIC गव्हर्नमेंट बरोबर क्लब होईल. बरं. म्हणजे 40% पर्यंत अगर तुम्ही खाली गेला, LIC कडे 10% आहे, तो 40 आणि 10 50 मिळाले. युअर प्रॅक्टिकली तुमच्याकडे मॅनेजमेंट कंट्रोल आहे. वा वा. तर नथिंग टू फिअर अबाउट, यू कॅन स्टील गो अप टू 40%. गव्हर्नमेंट फार क्लिअर आहे, आम्हाला आमचा सोशल प्रोग्राम कमी करायचा नाहीये, नॉन टॅक्स रेव्हेन्यू आम्हाला पाहिजे. नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये आम्ही हे असे कंपनीज विकणार. तर त्यांनी त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून चांगली केली, एअर इंडिया तुम्हाला विकायचं आहे, पण एअर इंडियामध्ये अगर तुम्हाला चांगली प्राइस मिळत नाही तर आम्ही डिस्ट्रेस सेल करणार नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, मग त्याच्यामध्ये यू हॅव टू गो फॉर परमिटेशन कॉम्बिनेशन. मग त्याच्यामध्ये एअर इंडियाच्या काही ज्या लँड असतील त्या तुम्ही विका. सांताक्रूजला जी तुमची लँड असेल, हाऊसिंग प्रोजेक्ट आहे. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग अजून सांगतो, दिल्लीला जसं त्यांनी सांगितलं, बदरपूर पॉवर प्लांट होता बिलकुल दिल्लीच्या बिलकुल ॲडजसेंट. आता दिल्ली वाढत चालली. बदरपूरमध्ये त्यांच्याकडे 400 एकर जमीन आहे, तर त्या थर्मल पॉवर प्लांटला तो त्यांनी बंद केला. रेसिडेन्शियल एरियामध्ये ते कोळसा जळतो, त्याचे ते जी हे असते काय राख असते ती यायची, पोल्युशनच्या याने तो प्लांट त्यांनी बंद केला. तो प्लांट बंद करण्यापेक्षा पहिले बदरपूर पॉवर स्टेशन वॉज बॉट ओव्हर बाय NTPC. NTPCला सांगितलं तुम्ही घ्या. आता ती NTPCची कंपनी आहे. बरोबर. ती कंपनी आता बंद झाली, क्योंकि हार्ट ऑफ द सिटीमध्ये आली. मग आता करायचं काय? मग त्यांच्याकडे 400 एकर जमीन आहे, ते म्हणतात विका. दिल्लीमध्ये जेवढे पण तुमचे गव्हर्नमेंट क्वार्टर्स होते, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि तिथे गार्डन्स आहेत, जे ह्यूज लँड होती, गव्हर्नमेंटने सांगितलं आता याला प्रायव्हेट हे करा आणि याला युटिलाइज करा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रायव्हेट पार्टीला करण्याची जरूरत नाही. जो प्रायव्हेट बिल्डर असतो ना, तो सगळीकडे तुम्हाला कट कॉर्नर्स करणार. इंडिया पब्लिक सेक्टरची सर्वात उत्तम कंपनी इज NBCC, नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन. शेअर लिस्टेड आहे स्टॉक एक्सचेंजवर. निवेशकांनी जे निवेशक करतात, जे इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांनी या कंपनीला जरूर बघावा. वन ऑफ द फायनेस्ट कंपनीज फ्रॉम दी PSUs.
ती 400 एकर जमीन आता जेव्हा विकल्या जाईल आणि तिथे डेव्हलपमेंट होईल, त्यानंतर ते चित्रच वेगळं असेल. एनबीसीसी तिथे कमर्शियल बांधेल, मॉल बांधेल, रेसिडेन्शियल बांधेल. तुम्ही विचार करा, व्हॅल्यू ॲडिशन करून गव्हर्नमेंटला किती पैसा मिळेल. अगदी 1,00,000 करोड हा जो आपल्याला जनरेट करायचा आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू, हा काय खूप मोठी गोष्ट नाही, आरामात ते होणार. आरामात करतील. ही चर्चा ही अशीच आरामात रंगणार आहे. तत्पूर्वी वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, विषय थोडासा वेगळा आहे. ऑफकोर्स आपल्याला जास्त ना इन्फॉर्मेशन घेण्याची थोडीशी सवय तशी कमी असते. एंटरटेनिंग आपल्याला जास्त बरं वाटतं. बघा ना, तुम्ही मोबाईल हातात घेतला की काहीतरी वेगळं पॉपअप झालं की तुम्हाला छान वाटतं. पण अर्थशास्त्र हे खरंच खूप वेगळा विषय. थोडंसं आपण लक्ष दिलं तर आपल्याला कळतील कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपल्या प्रश्नाकडे येईन. सर, आता असं म्हणतात की गाडी ज्या आहेत त्या गाडी त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे किंवा पर्सेंटेज त्याच्या कमी झाले, जीएसटी पर्सेंटेज खूप वाढल्यामुळे त्याची सेल्स कमी झालेले आहेत. याच्यावर आपलं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे की याच्यावरती खूप जास्त चर्चा विषय नाही करू, त्याची बालची खाल काढू नाही. काही गाड्या कंपनीचं म्हणणं आहे की अरे काय लोक काय गाड्याच विकत घेत राहतील का, एक गाडी दोन गाडी काय हेच करत राहायचं का, आणि मग त्याच्यासाठी गाड्या कंपनीज म्हणतील की जीएसटी कमी करा. का सरकारने जीएसटी कमी करायचा? आणि जीएसटी कमी केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं की आमचा कार सेल वाढेल. आणि समजा उद्या अगर कार सेल नाही वाढला तर मग गव्हर्नमेंटने अगर समजा जीएसटी रेट कमी केला, लोअर स्लॅबवर गेला, तर तो मग पैसा कुठून रिकवर करायचा? सर, एक प्रश्न मला वाटतं असाही आहे की आज अनेक घरामध्ये 2-2, 3-3 गाड्या सुद्धा आहेत. मग कशाला पाहिजे, अजून किती पाहिजे? अहो, पीपल शुड कन्झ्युम लेस. आदिवासींसारखं जीवन जगा जे मॅक्सिमम नेचरला देतात. तुम्ही सगळं नेचरकडनं खाताय आणि तुम्ही म्हणता की आम्हाला सगळ्या घरांमध्ये आता एसी लागलेले आहे, सगळ्यांच्या घरामध्ये एसी. वीज आणणार कुठून? कोळसा जाळून. सगळा कोळसा तुम्ही कन्झ्युम करणार. व्हॉट आर यू गोइंग टू लिव्ह फॉर द नेक्स्ट जनरेशन? पुढच्या जनरेशनसाठी काय शिल्लक काही नाही, राहणार मग ते लँटन घेऊन फिरतील. जे पहिले लँटन असायचे ना ते असे जायला, मग ते लँटन घेऊन घरामध्ये फिरतील. पहिले जंगलात जायचे, आता कामावर तसं जावं लागेल. नाही घरामध्येच फिरतील. बायको पण नवऱ्याला असं लँटन लावून असं वरती करून बघेल आणि मुलांना. नाही, विनोदाचा एक भाग सोडला तरी ही खूप गंभीर समस्या आहे. कारण आपण खूप जास्त कन्झ्युम करायला लागलोय आणि जे आपलं निसर्ग आहे त्याच्याकडे आता खूप कमी राहिलेलं आहे. तर येणाऱ्या जनरेशनसाठी हा खूप मोठा विषय राहणार आहे. सर, एक प्रश्न असाही विचारायचा आहे तुम्हाला की सर, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे का? हो, जरुरी आहे. पण मी हे म्हणेल की आपल्याला असे नाही आहे की आपल्याला मोठे ग्रुप्स नकोय. आपल्याला या पण इंडस्ट्रीज पाहिजे, त्यांची पण काही कॉन्ट्रीब्युशन आहे, क्योंकि त्यांचं हाय लेवल ऑफ ऑटोमेशन असतं. पण इंडियाची जी ग्रोथ इंजिन आहे ते डेफिनेटली स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइसेस आहे. आणि ते करीब आपल्याकडे काहीतरी 60 मिलियन आहे तो नंबर, आणि ते काहीतरी 130 मिलियन पीपलला एम्प्लॉयमेंट देतात. म्हणजे एक युनिट काहीतरी 2-2, 3-3 माणसांना देतं. आणि तो फार गरजेचा आहे. त्यांना जे इंटरेस्ट आहे, जो पैसा त्यांना मिळतो, तो एक त्याच्यासाठी तुम्ही एक अलग आता गव्हर्नमेंटने केली आहे मुद्रा बँक. तर त्याच्यामध्ये दिस इज गोइंग टू बी अ गेम चेंजर. तर याच्यामध्ये खूप मोठं हे आहे, कन्सन्ट्रेशन याच्यामध्ये व्हायला पाहिजे स्मॉल अँड मीडियम. आणि त्याच्याने खूप फरक पडेल. येस सर, आता आपण बघतोय की पेट्रोलचे कन्झम्पशन खूप जास्त होत आहे. तर पेट्रोल नंतर आता एक दुसरा पर्याय म्हणून काय तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स सुरू करायचा असा एक मुद्दा आहे. सर, याबद्दल आपण काय म्हणाल? काही नाही, रोज पेपरमध्ये ते जे फिरंगी आहे इलॉन मास्क, त्यांचा रोज मी फोटो बघतो. हर ऑल्टरनेट डे त्यांचा कुठेतरी काहीतरी आर्टिकल येतं वर्तमानपत्रामध्ये आणि हे येतं. पर्यावरणाला पूरक आहे काही नाही. हे असं असतं की एक असे विषय असतात, चर्चाचे विषय असतात. माझं असं म्हणणं आहे की चॅनल्सला पण TRP पाहिजे असते, ती TRP पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या खोलीला साफ केला, कुडा काढला, तो केर काढल्यानंतर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकला, नाही तर मग ती बाई जी असते ती आपल्या घराच्या बाहेर फेकते साईडला. तो केर तर तिथेच आहे ना, फक्त तुम्ही शिफ्ट केला इथून तुम्ही. तिथे. हां, बस प्रॉब्लेमला तुम्ही फक्त शिफ्ट करताय. याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की आमचं पेट्रोलचं बिल कमी होईल, आमचे डॉलर हे होईल. अरे पण जेव्हा तुम्ही बॅटरीज जेव्हा यूज कराल, त्याच्यामध्ये जे लिथियम सेल्स येतील ते पण कार्सिनोजेनिक आहे. ते तुम्ही कुठे लँडफिलमध्ये टाकणार आहे का? लँडफिलमध्ये टाकलं तर तुमचं अंडरग्राऊंड वॉटर तुमचं पॉयझनस होईल. मग त्याच्याने तुम्ही पण मराल, प्राणी पण मरतील. त्याच्यानंतर जे चार्जिंग तुम्ही करणार, ती चार्जिंगसाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे, वीज लागेल. तर तुम्ही म्हणाल की आता अजून वीज करा. मग वीज कराल तर तुम्ही म्हणाल न्यूक्लिअरनी करा, मग हायडलनी करा. अरे याचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही हायडलनी पण जेव्हा कुठे तुम्ही रिव्हरला ब्लॉक करताय, त्याच्याने तुम्ही नेचरशी खेळताय ना. आता बघताय ना काय हाल झाले मुंबईला. तुम्ही सगळे मल्टी स्टोरेज 40 याचे टावर केले, पाऊस नाहीये. नागपूरमध्ये पाऊस नाहीये. मग करायचं काय? गंभीर समस्या आहे. तर याच्यासाठी समस्या आता आपल्या नेक्स्ट याच्यामध्ये जाऊ आपण, नेक्स्ट लेवलवर. डिसॅलिनेशन ऑफ समुद्राचं पाणी घ्यायचं. आता आपल्या ही स्थिती राहणार आहे. आता हा शेवटचा डिसॅलिनेशन. कारण आज पाणी जाणार कुठे हा एक खूप मोठा विषय आहे. सॉल्ट काढायचं क्योंकि पाऊस नाही, क्योंकि तुम्ही नेचरशी तुम्ही हे केलंय, सगळी तुम्ही बर्बादी केली आहे.
तुम्ही झाडं कापली, तुम्ही मल्टी स्टोरी केली, सगळ्यांचा आपला वेस्टेड इंटरेस्ट आहे. अगदी. आणि ग्रोथची डेफिनेशन हीच आहे ना लोकांची, की आम्हाला सगळं पाहिजे. ती जी हंगर आहे ती, माझं असं म्हणणं आहे, ती हंगर आपली कमी करा. टेक द लीस्ट फ्रॉम द नेचर अँड गिव्ह मॅक्सिमम टू द नेचर. दिस इज द आन्सर. वा वा. एक शेवटचा प्रश्न अजून एकदा तुम्हाला विचारेन, कारण खूप सारे प्रश्न आहेत आणि आय एम शुअर आपल्या प्रेक्षकांनाही तुमची उत्तरं खूप आवडली असतील. सर, एम्प्लॉयमेंट कमी आहे याबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, माझं असं म्हणणं आहे की या नंबर्सवरती पण आपण नाही जाऊ. माझं असं म्हणणं आहे की आपले जे भारतामध्ये जे पोरं शिकतात आजकाल खूप हे झाली आहे, कॉन्शियस झालेले आहे. आणि हर माणसाला माझं असं म्हणणं आहे की आपली सर्व्हिस इंडस्ट्री मोर दॅन 52% कॉन्ट्रीब्यूट करते इंडियाच्या GDPला. ती सर्वात मोठा हा सेक्टर आहे सर्व्हिस इंडस्ट्री. हर मुलगा मुलगी अगर तिला इंग्लिश बोलता येतं, तिला कम्युनिकेट करता येतं, तिला कॉम्प्युटर चालवता येतं, मला नाही असं वाटत की कोणाला नोकरी नाही आहे. सगळ्यांना नोकरी. आता मला तुम्ही सांगा, कोणी विचार केला होता का की कोणीतरी एकाने स्विगी म्हणून हा कॉन्सेप्ट सुरू केला की त्याच्यामध्ये जे मुलं ज्यांच्याकडे नोकऱ्या नव्हत्या आणि त्यांना मोटरसायकल आणि स्कूटर चालवता येते, ते हे घरपोच तुम्हाला सगळं हे फूड सर्व्हिस देतील. कोणी हा विचार केला होता? दीज वर स्टार्टअप्स विच वर बॅक्ड बाय प्रायव्हेट इक्विटी. बरोबर. हे जनरेट करतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हर्डल्स नका टाकू रस्त्यावर, तो प्लेन राहू द्या, प्लेन रस्ता राहू द्या. कोणते रिस्ट्रिक्शन्स नका टाकू की आम्ही असं करू आणि आमचे असे रूल्स राहतील. हे बघा, केलं ना, ते मुलं जे शिकलेली नव्हती पण त्याच्यामध्ये पण काहीतरी क्वालिटी होती. बरोबर. किती दिले तुम्ही त्याला. आणि अशा हे मॉडेल्सवर स्विगी त्या अशा आपण किती बघतोय. अगदी. आणि बघा, तुमचे ते टी-शर्ट घालून ते फिरतात आहे, डिलिव्हरी होत आहे, बिझनेस वाढतोय, डायरेक्ट इनडायरेक्ट. रेस्टॉरंट बिझनेस फास्टेस्ट ग्रोईंग बिझनेस आहे. क्या बात आहे सर. या प्रसन्न सकाळी आपण आज इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि खूप गंभीर विषय अर्थव्यवस्था पण सोप्या पद्धतीने आपण सांगितलं, त्यासाठी मनपूर्वक आभार. मंडळी, आपण हे आपला आवडता कार्यक्रम पाहत राहा. नमस्कार मंडळी.